देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBT मध्ये स्वागत करतो आहे। आपण आहोत खरबी परिसरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वैद्यकीय आघाडी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे निशुल्क आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। नमस्कार, मी मंडळ अध्यक्ष हुडकेश्वर बालूजी घोडमारे। आज देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त एक पंधरवाडा कार्यक्रम आयोजन आम्ही आमच्या भाजप संघटनेमार्फत ठेवलेला आहे। देशाचे पंतप्रधान एवढे लाडके पंतप्रधान आहे की ज्यांनी देशाला एक विकासाच्या दिशेने एक आत्मनिर्भर भारत करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल भारताबद्दल आहे। आणि अशा नेत्याचं अशा पंतप्रधानाचा जर आपण एक छोटेसे कार्यक्रम घेऊन जर त्याचा वाढदिवस साजरा केला तर ही एक खूप मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट आहे। आज आरोग्य शिबिरामध्ये काय काय विशेषता होतं, काय काय चेकअप झाले आणि किती लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर हे आपल्या या मंडळामध्ये डॉक्टर त्रिवेदी यांच्या नेतृत्वात आणि डॉक्टर देवेंद्र भेलकोडे सर यांच्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात या आरोग्य शिबिरात नेत्रदान, रक्तदान आणि बॉडी चेकअप या विविध कार्यक्रमाची आयोजना या ठिकाणी केलेली आहेत। त्या अंतर्गत मोतियाबिंदू ऑपरेशन मोफत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आतापर्यंत सकाळी 10 वाजतापासून तर 1:30-2 वाजेपर्यंत 300 ते 350 लोकांनी या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी केलेली आहे। आपले चष्मे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी 50 ते 60 लोकांना मोतियाबिंदूचं ऑपरेशनासाठी आम्ही समोर रिकमेंडेड केलेले आहेत। डॉक्टर लबी हुडकेश्वर तुमचे पदाधिकारी सुद्धा आहेत मेडिकल याच्यामध्ये, काय काय विशेषता या शिबिरामध्ये देण्यात आली आणि सर्वसाधारण लोकांना काय मोफत देण्यात आलं आहे आणि काय चार्जेस, कशा प्रकार चार्जेस वगैरे काही घेतले गेलेत आले आहेत का? नमस्कार, मैं डॉक्टर अवध द्विवेदी, वैद्यकीय अघाड़ी अध्यक्ष तालुका हुडकेश्वर मंडल। आज माननीय पंतप्रधान मोदी जी के जन्मदिन में उपलक्ष्य में हमने विविध प्रकार के आरोग्य विषयक जो शिविर रखा है उसमें आरोग्य शिविर, नेत्र जांच एवं मोतियाबिंद शिविर एवं रक्तदान शिविर, ऐसे विभिन्न प्रकार के उपक्रम यहाँ पे हमने लिया है। जिसमें जनरल चेकअप उसमें लगभग 250 से 300 लोगों ने उसका लाभ लिया है, जिसमें फ्री में दवाइयाँ, उनका जैसे कैंसर का पेशेंट है उनके लिए निःशुल्क परामर्श एवं यथाउचित दवाइयाँ, डायबिटिक पेशेंट ऐसे पेशेंटों के लिए फ्री में दवाइयाँ, शुगर की, हाइपरटेंसिव पेशेंट उनके लिए फ्री में BP की दवाइयाँ, ताकत के लिए मल्टीपल्स जैसे कि मल्टीविटामिन सायरप है, लेक्सिटू सायरप है, ऐसे बहुत से प्रकार के तरह के लोग यहाँ पे आए और उनको निःशुल्क दवाइयाँ प्रदान की गई। हमारा वैद्यकीय अघाड़ी और भारतीय जनता पार्टी के माध्यम से अभी हमारा 15 दिन तक ये प्रोग्राम कंटिन्यू चलने वाला है, क्योंकि हमारे जैसे कि हुडकेश्वर, बहादुरा, खरबी ऐसे 15 दिन हमारे प्रोग्राम चलते रहेंगे। जैसे मैं आपके माध्यम से सभी को निवेदन करता हूं कि ये सभी सुविधा का आप लाभ लें। जैसे कि ब्लड डोनेशन कैंप लगभग 50 से 60 ब्लड डोनेशन हुए हैं और कम से कम 100-150 लोगों का फ्री में चश्मा वाटप हुआ है। ऐसा संयुक्त सभी प्रकार का यहाँ पे शिबिर का आयोजन किया गया था। थैंक यू। काय सांगाल तुम्ही? स्वतः डॉक्टर आहात आणि
हुडकेश्वर मंडळमध्ये तुम्ही पदाधिकारी सुद्धा आहात. एक डॉक्टर म्हणून या शिबिराचं आयोजन पंधरवाड्यामध्ये करणार आहात, तर यानंतर कुठं कुठं या शिबिराचं आयोजन तुमचं होणार आहे? नमस्कार, मी डॉक्टर देवेंद्र बेलकडे, तालुका मंत्री हुडकेश्वर मंडळ. आमचे जे तालुका अध्यक्ष जे आहे हुडकेश्वर मंडळचे बालूभाऊ घोडमारे यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या नरेंद्र मोदी साहेबाचा आज जन्मदिवस आहे. आमचे देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज 17 तारखेला संजीवनी डे केअर दवाखाना इथे हे निःशुल्क रोग निदान शिबिर, आरोग्य शिबिर, मोतियाबिंदू शिबिर, रक्तदान शिबिर, चष्मे वाटप असं संयुक्त शिबिर आम्ही या भाजपातर्फे आणि वैद्यकीय आघाडीतर्फे या संजीवनी डे केअर दवाखान्यामध्ये आज उपलब्ध केलेला आहे. आणि इथून पंधरवाडा जो कार्यक्रम आहे आमचा 17 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत विविध ठिकाणी आमचे उपक्रम राहतील. वैद्यकीय आघाडी जसे बाई आम्हाला आमचे बालूभाऊ जसे आदेश देशील या कार्यक्रमासाठी तसं आम्ही नियोजन करून विविध ठिकाणी आम्ही जसे आमच्या हुडकेश्वर, गोधनी, सीम, बहादुरा अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर लावण्याची पूर्णपणे आम्ही कोशिश करू आणि त्याला यशस्वी करण्याची आम्ही कोशिश करणार आहोत. आणि याच्यासाठी आपलं सहयोग लागेल, जनतेचा सहयोग लागेल. याच्यासाठी आमच्याकडून जेवढं काही होतील आमच्या मंडळातर्फे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी बनण्याची कोशिश करणार. हप्त्यामध्ये शनिवार रविवार सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये शिबिर राहतो आहे. हो. काय उद्देश आहे त्या? आमचा एकच उद्देश आहे. आमची जी संस्था आहे अभिनंदन शैक्षणिक व बहुउद्देशिक शैक्षणिक सामाजिक संस्था, या संस्थेअंतर्गत आम्ही 1 वर्षापासून संजीवनी डे केअर दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे. तेव्हापासून आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. तसेच महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारला निःशुल्क रोगनिदान शिबिरचं आयोजन असतो आपल्या संजीवनी डे केअर दवाखान्यात आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यात. आणि आमच्या वरिष्ठाचे कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याचे आम्हाला मार्गदर्शन मिळतात. तसे आणि डॉक्टर अवध द्विवेदी सर यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम राबवत असतात. अशाच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SB TVला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट एंड टॉप टू बॉटम. धन्यवाद.